नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे, ज्याला आपण पूर्वी ऑफबीट म्हणायचो, त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपण वेगळे विषय घेऊन येत असतो आणि ते आपल्या पाहण्यातले असू शकतात, नसू शकतात, त्याच्याबद्दल थोडंसं ऐकलेलं असू शकतं, नसू शकतं. काही शब्द आपल्या कानांवरून वारंवार गेलेले असतात, पण आपण त्या शब्दांच्या अर्थाच्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही. आता आपण आपले मराठी जे वार आहेत, सण आहेत, त्याबद्दल आपण जाणतो. उदाहरणार्थ सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. त्याचप्रमाणे आपले सण असतील, राखी पौर्णिमा असेल, नागपंचमी असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, श्रावणी सोमवार असतील. ह्या सर्वांच्या सोबत आपण दोन शब्द आपल्या सण म्हणा आणि वार म्हणा, ते आपल्या नित्य वापरात आलेले असतात. मी आत्ता वारांबद्दल बोललो. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार म्हणजेच आदित्यवार. आता बोलीभाषेमध्ये रविवार म्हणण्याच्या ऐवजी लोक आयतवार म्हणतात. आयतवारी लग्न आहे, आयतवारी जायचं आहे, आयतवारी गावे जाणार आहे. आता मूलतः रविवार हा शब्द आयतवार ह्या शब्दाच्या अनुषंगाने म्हणायचं काही कारण नाही आहे. परंतु आपल्या इथे जो काय म्हणतात त्याला, मुस्लिम शासकांचा पगडा होता, किंवा उर्दू असेल, अरबी असेल, या भाषेचा, त्या लिखाणाचा जो काही राज्यकर्ते ते असल्यामुळं तो जो काही पगडा होता. आणि नंतरसुद्धा स्वातंत्र्योत्तर काळानंतरसुद्धा सामान्यतः त्या लोकांच्या संगतीत राहून किंवा त्यांचा सामाजिक एक प्रकारचं जे घुसळण होते, त्या माध्यमातून हे शब्द आपल्या कानावर पडलेले आहेत. मग त्याच्यानंतर पीर असेल, मंगल असेल, बुध असेल, जुम्मा असेल, जुमेरात, जे काही शनिचर, त्याच्यामध्ये ऐतवार किंवा इतवार हा एक शब्द आला. आणि ऐतवार हा आपल्या बोलीभाषेतला शब्द आहे. मुख्यतः तो आदित्यवार आहे, रविवार आहे. परंतु ऐतवार या अनुषंगाने तो आलेला आहे. आणि रविवारी सुट्टी असते. आता होली डे आणि हॉलिडे. होलिडे म्हणजे पवित्र वार आणि हॉलिडे म्हणजे सुटी. आता आपल्याकडे 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. पोर्तुगीज असतील, त्याच्यामध्ये इंग्रज असतील, जे काही लोक आपल्यावर शासक म्हणून आले, त्यांचा होलिडे म्हणजे पवित्र दिवस तो रविवार. होलिडे म्हणजे चर्चमध्ये जाणे, प्रार्थना करणे, जे काय असेल ते. आणि आपल्या अनुषंगाने तो हॉलिडे. आता आपल्याला माहिती आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या अथक प्रयत्नामुळे आपल्याला होलिडे म्हणजे त्यांचा जो चर्चमध्ये जायचा वार आहे, तोच आपल्याला होलिडे म्हणजे रविवारी खंडोबाची पूजा करण्याचा त्यांनी जो मुद्दा मांडला, त्या अनुषंगाने आपल्याला रविवार हा आपला महाराष्ट्रीय लोकांचा, हिंदू लोकांचा होलिडे, पवित्र वार, देवाचा वार म्हणून आपण तो वापरात आला. आणि आता खंडोबाची पूजा रविवारी आपण काय असेल ती करतो, भंडारा उधळतो, त्याच्यानंतर रोडगा असेल किंवा बाजरीची भाकरी असेल, वांग्याचं भरीत असेल, ते देवाला ठेवतो. आणि त्यामुळे तो रविवार आपल्या सुटी म्हणून पदरात पडला. पूर्वी आठवड्याचं वेतन दिलं जायचं. ते नंतर महिन्यागणिक द्यायला सुरुवात झाली. आणि आठवड्याचा शेवटचा वार, आदित्यवार, रविवार, ऐतवार हा विश्रांतीचा दिवस म्हणून आला. आणि ऐतवार हा विश्रांतीचा दिवस म्हणून मग केस कापून येणे, नखं कापणे, सायकल वापरायचे बहुसंख्य लोक, सायकलीला ओव्हर ऑइलिंग करणे, ब्रेक टाईट करणे, असे कामं करायचे. आणि रविवारी, ऐतवारी लाल भाजीचा बेत असायचा. म्हणजे मटण आणायचं, मटणाची भाजी करायची, त्याचा आनंद घ्यायचा, भाकरी वगैरे जे काय असेल, आणि विश्रांती घ्यायची. असा हा ऐतवार आपल्या बोलीभाषेत आलेला शब्द. आणि ऐतवारच्या अनुषंगाने दुसरा एक उर्दू अरेबिक शब्द आपल्या प्रचलनात आहे, आणि तो म्हणजे उर्स. उर्स कधी आहे? आता उर्स हा सुफी संत यांचा मृत्यू तिथीवार असतो. आणि या संतांच्या म्हणजे त्यांची ज्या कबरी वगैरे असतात, तिथे दर्गा असते. तिथं वार्षिक जो उत्सव होतो, म्हणजे त्यांची श्रद्धांजली किंवा वार्षिक त्यांची पुण्यतिथी तिथे आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या प्रसंगाला, या कार्यक्रमाला उर्स असे म्हणतात. आता आपल्या ज्या वार्षिक ग्रामदेवतेच्या जत्रा यात्रा असतात, त्या जत्रा यात्रा ह्याला सुद्धा उरूस हा शब्द आला. मूळ शब्द आहे उर्स. आपण बोली भाषेत म्हणतो उरूस.
उरूस कधी आहे, उरूस आला का, उरसाचं आवतनं आलं का, उरसाचं बोलवणं आलं का, की सहकुटुंब परिवार उरसाला यायचं, आनंद घ्यायचा. मग तो कुस्त्यांचा हंगामा असेल, छबिना असेल, ढोल ताशा त्याची ते वाद्य वाजवणं असेल, त्यांच्या स्पर्धा असतील. त्याच्यानंतर आता तर बैलजोडी असतील, त्यांच्या शर्यती, बैलजोड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलं जातं. त्याच्यानंतर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम असतो, मराठी गाण्यांचा कार्यक्रम असतो. असे विविध कार्यक्रम ह्या वार्षिक यात्रा जत्राच्या निमित्ताने असतात. त्याला आपण बोलीभाषेत उरूस म्हणतो. तो उर्स म्हणून साजरा होतो आणि या निमित्ताने गावोगावी लोक सण समारंभ साजरे करतात. उरसाला लेकी बाळींना बोलवतात, जावयांना बोलवतात, पै पाहुण्यांना बोलवतात. गोडाचा तिखटाचा नैवेद्य ग्रामदेवतेला दाखवला जातो आणि लोक त्याचा आनंद घेतात. एकत्र येणे, शेतीतली कामं संपलेली असतात, सुगीचा हंगाम असतो आणि शेतीत जे धनधान्य आलेलं असतं, पीक उत्पादनं बाजारात जाऊन 2 पैसे मिळालेले असतात. त्यानिमित्ताने हे वार्षिक जत्रोत्सव साजरे होतात. लगीन सराईचाही हा काळ असतो आणि या निमित्ताने सोयरिकी जमवण्याचाही हा काळ असतो. गणगोताला एकत्र करण्याचे असे हे प्रसंग, लगीन सराई, लगीन जुळवणं असेल आणि उरूस असेल, सण समारंभ असेल, वार्षिक देवी देवतांच्या यात्रा जत्रा असतील, तर तिथं हा उरूस साजरा केला जातो. ऐतवार आणि उरूस हे आपल्या बोलीभाषेत आपल्या तोंडात रुळलेले असे हे शब्द आहेत. हे शब्दसुद्धा कालांतराने निघून जातील, कारण संडे, मंडे अशी म्हणणारी पिढी येते, हॉलिडे म्हणणारी अशी पिढी आलेली आहे, चिल अशी म्हणणारी पिढी आलेली आहे, वीकेंड होम, वीकेंड स्टे, वीकेंड रेस्ट, फार्म हाऊस अशी म्हणणारी पिढी आलेली आहे. परंतु आपले हे जुने शब्द विसरता कामा नाहीत. ऐतवार आणि उरूस हा शब्दांचा अर्थ मला मांडायचा होता, म्हणून मी हा व्हिडिओ केला. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या शब्दांबद्दल तुमची काही आठवणी आहेत त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि ह्या अनवट वाटेवरील वाटसरू व्हा अशी विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करतो. माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ह्या वाटेवर सामील व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.